अभिनेत्री केतकी चितळे वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चित असते। ती सोशल मीडियावर अधिक सक्रिय असून तिथे ती प्रत्येक मुद्द्यावर आपली मतं मांडत असते। गेल्या वर्षी केतकी एका आक्षेपार्ह पोस्टमुळे अडचणीत सापडली होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत तिने एक पोस्ट केली होती आणि या आक्षेपार्ह पोस्टमुळे तिला 41 दिवस तुरुंगवास भोगावा लागला होता। आता याच तुरुंगवासाच्या प्रवासावर केतकी चितळेनं एक पुस्तक लिहिलंय। केतकीने लिहिलेलं हे पुस्तक पुढच्या वर्षी प्रकाशित होणार आहे। याबाबतची माहिती तिने स्वतः इंस्टाग्राम लाईव्ह मधून चाहत्यांना दिली आहे। काल रात्री केतकीनं वेगवेगळ्या मुद्द्यांविषयी बोलण्यासाठी इंस्टाग्राम लाईव्ह केलं होतं आणि यामध्ये मतदान ओळखपत्रासाठी नोंदणी करा, मतदान करा, UCC बाबत तुमचं मत मांडा, एपिलेप्सी कम्युनिटी मध्ये असलेला आकाश दीक्षित हा कशा प्रकारे फसवणूक करत आहे, अशा अनेक मुद्द्यांवर केतकी इंस्टाग्राम लाईव्ह वर बोलत होती। याच वेळी तिने एका चाहत्याला उत्तर देताना पुढच्या वर्षी आपल्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशित होणार असल्याचं सांगितलं। एका चाहत्यानं तिला विचारलं होतं की तुमची स्टोरी, यावर उत्तर देताना केतकी म्हणाली, पुढच्या वर्षी माझं एक पुस्तक प्रकाशित होतंय, तर जरूर विकत घ्या। तुम्हाला माझं संपूर्ण आयुष्य नाही पण तुरुंगात जायचा प्रवास आणि का याच्या मागील कारण नक्कीच कळेल। पुढच्या वर्षी ते पुस्तक प्रकाशित होतंय। माझ्या बाबतीत नेमकं असं काय घडलं होतं यावर पुस्तकात लिहिण्यात आलंय। कृपया जेव्हा पुस्तक प्रकाशित होईल तेव्हा जरूर विकत घ्या। केतकी चितळे सध्या मनोरंजन सृष्टीपासून दूर जरी असली रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।